हॅलो सगळ्यांनो, नमस्कार. कशा आहात तुम्ही? तर आज आपण मसाला चिकन करणार आहोत. म्हणजे सुक्कच असं मसाला चिकन. हवं ते तुम्ही त्याचा रस्सा पण करू शकता, म्हणजे थोडंसं पातळ. तर त्यासाठी साहित्य बघा, हे कांदा आणि खोबरं आहे. हे आपल्याला चांगलं तेलावर थोडंसं भाजून घ्यायचं छानपैकी. नंतर मिरची, आलं, लसूण आणि मसाला टाकायचा नाही. विशेष म्हणजे हे आहे याचं, ह्या मसाला चिकनचं, की ह्या मिरच्या आहेत ना, त्या लाल मिरच्या, त्या पण आपल्याला ह्या वाटणाबरोबरच तळून घ्यायचं आणि त्याच्यातच आपण ते शिजवायचं. नंतर दुसरं बघा, गरम मसाले, खडे मसाले, ते पण गरम करून आपण क्रश करून मिक्सरला लावणार आहोत. फोडणीसाठी थोडासा बारीक चिरलेला कांदा. तर आता बघा, हे चिकन आहे सगळ्यांनो, हे मी धुवून घेतलं आहे. तर त्यामध्ये ना आता आपण एक 10 मिनटं मॅरिनेट करायला ठेवूया. त्याच्यासाठी त्याला हळद, थोडीशी हळद, मीठ, थोडंसं मीठ टाकलेलं आहे. पण पुढे मग लक्षात ठेवा की आपण मीठ टाकलेलं आहे. आणि ही आपली पेस्ट, आलं लसूणची थोडीशी पेस्ट आपण वाटणात पण टाकले अख्खं. मी थोडंसं वाटण जास्त घेतले मैत्रिणीनं. काय होतं, घाईच्या कामाला मग तेच वाटण मी यूज करते. समजा संध्याकाळच्या जेवणाला किंवा आता बुधवार आला तेव्हा आता थोडंसं एक्स्ट्रा वाटण करते मी. नेहमी माझी सवय झालेली आहे तशी. मीठ लावायचं आणि करायचं. बघा, आता हे आपण मॅरिनेट करायला ठेवूया. त्याच्यामध्ये थोडंसं तेल फिरवायचं. चला आता वाटण भाजून घेऊया. सगळ्यांनो, थोडंसं तेल टाकूया आपण. थोडं तेलावर आपण कांदा भाजून घेऊया. चांगलासा असा कच्चेपणा जाईपर्यंत ब्राउनिश करून घ्यायचा. तो खूप सुंदर होतं हे चिकन. खूप म्हणाल तर खूप छान होतं. वाटण चांगलं भाजलेलं असेल ना, मोठ्या गॅसवर भाजून द्या कांदा. तुम्ही निखाऱ्यावर भाजला तरी चालेल किंवा जाळीवर ठेवून भाजला तरी पण चालते. गॅसवर जाळी ठेवायची, त्याच्यावरती अख्खा कांदा असा फोडून किंवा काहीतरी असा 2 तुकडे करून असा भाजला तरी पण चालेल. पण तो कसा जास्त करपतो ना, त्यापेक्षा ही चव छान. सगळ्यांनो, हे आता आपलं खोबरं पण भाजून झालंय बघा, छान ब्राउनिश. कांदा, खोबरं भाजून झालंय. आता आपण लाल मिरच्या भाजून घेऊया थोड्याशा तेलावर. त्या मिरच्या आहेत की नाही, अख्ख्या काश्मीरी मिरच्या, ह्या भाजून घेऊया. थोडंसं त्याला वास चांगला येतो ना मिरच्यांना, म्हणून तेल सोडायचं. त्यातच मग आपला खडा मसाला आहे बनवून तयार. धने, लवंग, काळी मिरी, दालचिनी, हे सगळं ते पण मिरच्यांबरोबरच भाजून, मिरच्या झाल्या की ते भाजून आपण ते मिक्सरला लावूया. मिक्सर आणि कांद्यावर फोडणीवर चिकन परतवून घ्यायचं. त्याला नंतर हे मसाले लावायचे. एकदम सोपी पद्धत आहे मसाला चिकन बनवायची. खूप छान बनतं. फक्त एकच की दुसरा कसला मसाला नका टाकू. हा मसाला किंवा कांदा लसूण मसाला थोडासा. चला,
आपण त्याच्यामध्ये गरम मसाले सगळे टाकलेत अख्खे आणि थोडासा लसूण मिरची आणि आलं हे पण थोडंसं कच्चेपणा घालवण्यासाठी आपण परतून घेणार आहोत आणि मग हे एकत्र मिक्सरला लावून घेऊया. ठीक आहे सख्यानो ह्यात आपला बघा कांदा असा ब्राउनिश झालेला आहे. करपवायचा नाही होत जास्त, असा थोडासा तांबूस रंगावर करून घ्यायचा गोल्डन. 1-2 चमचे तेलावर. आता आपण खोबरं भाजून घेऊया. गॅस कमी करायचा, खोबऱ्याला कमी लागेल ना गॅस. आता आपण खोबरं भाजून घेऊया. ते पण थोडंसं छानसर असं क्रिस्पी करून घ्यायचं. थोडंसं तेल टाका. तेल नाही टाकलं तरी चालेल सख्यानो, खोबऱ्याचा तेल सुटतं ना मग गरम करता करता. खोबऱ्याला छानसं तेल सुटतं आणि तो भाजलं पण छान जातं. सख्यानो हे बघा, आपण जे कांदा खोबऱ्याचं जे ब्राऊनसर वाटण केलं होतं ना, ते आपण असं हे वाटण केलेलं आहे. आणि हे लाल मिरच्या आपल्या बेडगी मिरच्या होत्या, काश्मीरी मिरच्या, त्या थोड्याशा तेलावर तळून त्याच्यामध्ये गरम मसाला खडे मसाले सगळे होते ना अख्खे, ते टाकले आणि आलं लसूण मिरची हे पण टाकलेलं आहे. तर आता आपण हे परतून घ्यायचं आहे म्हणून वेगळं वेगळं ठेवलं आहे. नंतर हे मिक्स करायचं आहे. तर आता चला आपण फोडणी देऊन घेऊया चिकनला. त्यासाठी थोडंसं तेल टाका, जास्त नाही आहे. थोडंसं तेल, नंतर कांदा, सख्यानो एकदम सोपी रेसिपी आहे आणि चांगली आहे. जेवणचं आपण करतोच, पण थोडंसं मसाले वेगळे वापरून केलं ना, खूप चांगली चव येते. कांदा असा नरम झाला, थोडासा कांदा नरम झाला ना मग दाताखाली येत नाही ना, म्हणून कांदा नरम झाला की त्यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं जे चिकन होतं ना बघा, ते परतून घेऊया. आपण हळद मीठ नंतर आलं मिरची लसूणची पेस्ट टाकून मॅरिनेट करायला ठेवलेलं ना, त्याला 1-2 मिनिट ठेवलं ना की आपणच पाणी सुटेल. सख्यानो बघा, आपण असंच टाकलेलं की नाही चिकन, तर ते आता आपलं पाणी सुटतं ना अंगाचं, चिकनच्या अंगातलं पाणी असतं की नाही ते सुटतं आणि ते आपणच रसरशीत होतं. बघा तुम्हाला दाखवते मी, ते शिजतं पण पटकन आणि एकदम रसरशीत होतं, खूप छान होतं. आता ते आपण एका पातेलीमध्ये काढून घ्यायचं आणि मसाला परतून घेऊया. मसाला पण परतावा लागेल ना आपला वाटलेला मसाला, तो परतून मग परत त्यामध्ये हे चिकन सोडायचं, म्हणजे ती वेगळीच चव येते त्याला, खूप छान होतं. आणि ते असं चिवट होत नाही किंवा असं पण आहे, नाही तर मग चिकन कसं चिवट होतं ना ते. तर आता आपण हे केलं आहे. आता ह्याच्यामध्ये थोडंसं एक अर्धा चमचा किंवा चमचाभर तेल टाकूया आणि
हा आपला तयार केलेला मसाला आहे की नाही, कांदा खोबरं, तो परतून घ्यायचा चांगला तेल सुटेपर्यंत. थोडीशी हळद टाका आणि हे आपलं लाल मिरचीचं वाटण, गरम मसाला आणि लाल मिरचीचं तिखटाप्रमाणे तुम्ही यूज करा. आता ह्याच्यामध्ये आपण थोडासा कांदा मसाला टाकूया. कांदा लसूण मसाला थोडासा, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला. थोडीशी हळद भाजून घेऊया. रंग उतरेल ना चांगला. धने आपण टाकलेले आहेत, तरी पण थोडंसं धना पावडर टाकूया. बस एवढेच मसाले. हे मसाले आता थोडंसं त्यामध्ये 1-2 टीस्पून पाणी टाकूया आणि त्याला शिजवून घेऊया चांगलं. त्यामध्ये गरम पाणी टाकायचं. हां सगळ्यांना गरम पाणी टाका. मी हे गरमच पाणी केलं आहे. चांगलं तेलामध्ये ते शिजवून घ्यायचं पाण्यामध्ये, थोड्याशा पाण्यामध्ये. मसाले करपतात ना म्हणून. तर त्याला तेल सुटलं की मग सख्यानो हे बघा, आपलं आता हे तेल सोडलं आहे. मसाल्यातून तेल रिलीज होतं ना परतून. आता त्यामध्ये आपण चिकन, आपण जे तेलात फोडणीवर दिलेलं ना ते चिकन सोडायचं. ते चिकन टाकून या मसाल्यामध्ये आपण परतून घ्यायचं. झालं आपलं मसाला चिकन. आता तुम्हाला जर थोडंसं चाखून बघा, जर तुम्हाला तिखट हवं असेल, नाही का, तिखट हवं असेल तर थोडंसं लाल मिरची पावडर शिवरावरून. लाल मिरची पावडर टाकली ना छान लागतं, थोडासा तिखटपणा येण्यासाठी. बघा किती छान झालं ना आपलं. आता याच्यावर कोथिंबीर टाकायची गार्निशिंगला आणि सर्व करायचं. झालं आपलं चिकन तयार. एवढं रसरशीत होतं ना हे, खूप छान होतं. आपण ते परतून घेतो ना फोडणीच्या तेलात, तेव्हाच ते शिजलं जातं त्याच्या ओरिजिनल अंगच्या पाण्यामध्ये. बघा शिजलंय पण छान ते. बघा किती छान झालं ना, शिजलंय पण सुंदर ते एकदम. आणि असं चिवट नाही झालेलं, दडदडीत, एकदम सॉफ्ट. तर सगळ्यांना बघा, आता हे आपलं चिकन तयार आहे. आता मी तुम्हाला वाढून दाखवते ताट करून. ते सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांना. आणि विशेष म्हणजे शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद सगळ्यांना. मी सर्व करून दाखवते तुम्हाला सगळ्यांना. तर बघा आता आपलं असं हे एकदम मसाला चिकन तयार आहे. त्याच्यावरती मी कोथिंबीर टाकते, गार्निशिंग करते. हा भात आपला, नंतर हे थोडंसं रस्सा. तर हे असा हा आपला मेनू तयार आहे. आणि हे आपलं सॅलड, टोमॅटो, कांदा, लिंबू हे. तर बघा कशी वाटली आजची रेसिपी तुम्हाला, नक्की मला कमेंट करून सांगा. ठीक आहे सगळ्यांना. बघा
एकदम मसाला चिकन आहे, अजिबात रश्श्याचं नाही केलेलं. आणि हा वेगळा रस्सा केलेला आहे थोडासा भातावर वगैरे. आणि हा भात, 2 चपात्या ज्वारीची, 2 भाकरी आहेत ज्वारीच्या आणि चपाती पण आहे. जे आवडेल त्याच्याबरोबर खायचं, किंवा तांदळाची भाकरी असेल तरी पण चालेल. बघा कसा वाटला मेनू मैत्रिणींनो, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी वाट बघते तुमच्या कमेंटची. ठीक आहे, बाय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.